कल्पना म्हणजे हेच काय म्हणतो आपण त्याला सुग्रास जेवण. हे सुख आहे ना. सुख म्हणजे सुख म्हणजे काय असतं नावाची एक मालिका केली मी. हो. ते हे असतं. हे मला आता या क्षणी जाणवलं. खरंच म्हणजे इतकं सुंदर ही सुरमई, लांबलचक, नंतर ही पापलेटचं ही आमटी म्हणजे तिकलं सांगितलं ना त्याने. नंतर हे पोली चट्टू हे जे साऊथ इंडियन आहे, कारण त्याच्यात कारवार, मँगलोर हे साऊथ मध्येच येतं ना. बरोबर बरोबर. त्यामुळे तिकडचं हे आहे. आणि हे वडे कोंबडी वडे आपले वगैरे कोंबडी आपण वडे ऐकतो. करतो त्यातले हो, वडे आहेत ना त्यातले हे? वडे आहेत हे कोकणातले खास. आणि हे बोंबील फ्राय, कारण हे बोंबील फ्राय करणं इतकं सोपं नसतं, मला कारण जाम बोंबील हा आवडतं इतका नाजूक खूप. अतिशय नाजूक मासा आहे. आणि त्याला असं पाणी काढून फ्राय करणं, त्यातला काटा काढणं, हो, हे इतकं नाजूक काम आहे हे. आणि ना मुळात आणि ही आमटी जी आहे ती ह्याची आहे, प्रॉन्सची आमटी आहे. हो. त्यामुळे ह्याला काय म्हणाला तुम्ही? टिकलं. तिकलं म्हणाले ते. आणि म्हणजे पापलेट ही आहेत कोकणातली डिश आहे हो, खरं. हो. आणि आमचं असतं ते गोव्याचं हुमण असतं. हुमण म्हणजे करी म्हणतो आपण त्याला, फिश करी, हुमण. आणि त्याच्यामध्ये काय आपण करतो? कुठलं फिश असतं त्या हुमण? फिश हुमणामध्ये ना ते हुमण प्रॉन्सचं असू शकतं, ते पापलेटचं असू शकतं, ते सुरमईचं असू शकतं. ओके. हुमण. पण ते हुमण आहे ना त्याचा रंग थोडासा पिवळा असतो, असा लालसर नसतो. कारण त्याच्यात ती बॅडगी मिरची म्हणून असते ना, ती ही ह्याचा रंग. आणि काश्मीरी बेडगी मिरची आणि ती काश्मीरी हे मिळून तो रंग येतो. पण आपल्या हुमणामध्ये खास त्याला खोलच्या मिरच्या म्हणून असतात. खोलची मिरची म्हणून आमची गोव्याची. आणि काणकोणच्या, त्या काणकोण हे गोव्याचंच आहे, साऊथ गोवामधलं. ती जशी मिरची घालती त्याच्यामध्ये, त्याच्यात तो रंग पिवळसर येतो. आणि ते हुमणाचं खास. त्यामुळे. आणि नंतर बांगड्याचं आम्ही हे करतो हुमण, ते आम्ही ही मिरची घालून करतो, त्याला लालसर रंग येतो. तारली म्हणून असतात, माहितीये तुला माहितीच नसेल. तारली. तर ती तारली मोठी पण असते आणि छोटी पण मी एवढीच बघितली आपली बोटा. आणि तीच बेस्ट आहे. सार्डिन्स म्हणतो आपण त्याला. तिला टेस्ट जास्त असते छोट्या तारलीला, जास्त असते. आणि जी मोठी असते ना तारली, त्याला ऑइल असतं सगळं भरलेलं, त्यामुळे त्याची टेस्ट मला तरी आवडत नाही, पण काही जणांना फार आवडतं. पण मला छोटी तारली आवडते. आणि ती ना ह्याला आरोग्यासाठी खूप चांगली. त्याच्यापासून कॉड लिव्हर ऑइल होतं तयार. आणि त्याचे मला वाटतं गोळ्या पण असतात, म्हणजे खायच्या, म्हणजे गिळायच्या गोळ्या ज्या आपण असतो त्या. त्यामुळे हे सगळं इतकं सुंदर आहे दृश्य, हे नुसतं असं बघतच राहावं असं वाटतं. आणि याचा सुवास म्हणजे किती आहे, म्हणजे फुलापेक्षा मला हा आवडतो. म्हणजे मी याच्यावर जगू शकते. आणि माझा ना एक म्हणजे महत्वाचं सांगू का प्रणाली तुला, माझा कुठलाही उपास नसतो. खरंच? कुठलाच नाही? कुठलाच वार नसतो. उपास नाही. आणि वार म्हणजे आपण नॉर्मली म्हणतो मंगळवारी खात नाही आपण, गुरुवारी खात नाही. नाही, तसलं काही नाही. एकदा माझ्या आईने मला काय सांगितलं, तुला 16 सोमवाराचं व्रत करायचंय, आणि तुला नवरा, हो लग्नाच्या आधी, तुला नवरा चांगला मिळायला पाहिजे. आणि माझ्या दोन्ही बहिणींचं लग्न झालं होतं. आणि ती आई ना शेवटी 16 सोमवारचा, अगं नको, का मिळेल मला चांगला नवरा, नाही तू 16 सोमवारचा, जबरदस्ती. आणि ते 16 सोमवार व्रत किती कडक असतं. दिवसभर काहीच खायचं नाही, फक्त तुम्ही काहीतरी पाणी वगैरे पिऊ शकता. आणि संध्याकाळ झाली, मला असं व्हायचं ना, कुठून हे मला हिने सांगितलंय. आणि कसे बसे ते 16 सोमवार पार पडले. आणि कुणाचं लग्न ठरावं? माझ्या घरी जी काम करत होती मुलगी, तिचं लग्न ठरलं. कारण ती ना प्रत्येक सोमवारी, ताई तुला खायचं नाही, तू हे कर, तू ते कर, ताई तू हे खाऊ नकोस, असं ती बिचारी सांगायची. त्यामुळे मला वाटतं देव तिला पावला की तुमच्याकडनं तिने व्रत करून घेतलं. त्यामुळे मी आईला सांगितलं, बघ केलं होतं 16 सोमवार व्रत तू माझ्यासाठी, पण तिचं लग्न आधी होणार आहे आता, त्यामुळे तू कुठल्याही व्रताच्या भानगडीत पडू नकोस माझ्यासाठी. आणि त्यामुळे असं आहे माझ्या व्रतांचे हे. पण देवावर माझी कमी श्रद्धा आहे असं नाहीये. आणि मला असं वाटतं की कशाला. आणि माझ्या आजी ना आधी हे व्रत कर, ते व्रत कर, हा वार कर, तो वार कर. पण वार्धक्य जेव्हा येतं तेव्हा कसला वार आणि कसलं काय, गात्र थकल्यानंतर
मग ती भूक लागली की मग मग तिला काही आठवतच नव्हतं काय वारण. त्यापेक्षा त्या वारांच्या भानगडीत न पडलेलं बरं असं. आणि काय असतं कलाकारांचं, जिथे काम नेईल तिकडे आम्ही कलाकार जातो. बरं तिकडे गेल्यानंतर अरे माझा वार आहे, ते 16 सोमवारचं व्रत आहे, कोण घेऊन बसणार ते ते सगळं. जमतही नाही बऱ्याचदा ना तुम्हा लोकांना. इट्स नॉट प्रॅक्टिकल. त्यामुळे जे प्रॅक्टिकल नाही ते कशाला त्या भानगडीत पडावं. पण अर्थात जे जे व्रत करतात त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. हा त्यांना करू दे, प्लीज कॅरी ऑन. तुम्ही इथे कॅरी ऑन. बरं आपण बोलूया की आपल्याला सर्व करतील. हो, तर हे सर्व करायची काय गरज गरज. हे मी असं डायरेक्ट घालते तोंडात, असं तोडायचं. ओ फिश असं खातात. असंच खरं म्हणजे दोन्ही हाताने नाही खायचं असतं, पण असं खायचं नसतं. पण पण आता हे तिकीट्स आपण हॉटेलमध्ये वगैरे करतो ना, म्हणजे काय नॉर्मली तसं होतं, खायचं. खेकडा हा प्रकार आहे ना, हा तो तुम्ही एका हाताने कसा खाणार. ते म्हणजे असं तुटून पडायचं असतं. म्हणजे ह्याची एक गंमत सांगते. ते आयुध देतात आपल्याला खेकड्याला तोडायची वगैरे. मग त्याला अजून तोडा दादा इथे मध्ये, कारण हळूहळू खाते, मजा घेत, आस्वाद घेऊया ना त्याचा. तर मी तुला सांगत होते खेकड्याची गंमत. हा वा तुमची सुरमई मला भेटायला आली. येस, सुरमई अखियों में. वा आपल्याच गाणे भरपूर होणार आहेत. कुणी केलं हे गाणं, लिहिलं कुणी. म्हणजे सुरमई म्हणजे हीच त्यांना अभिप्रेत होती का सुरमई. त्यांची ती सुरमई वेगळी सुरमई असेल. वेगळी. सुरमई अखियों में. पण मला हीच सुरमई आठवली मग त्यावेळेला जेव्हा मी ते गाणं ऐकलं ना, मला अरे वा आपल्या सुरमईवर गाणं तयार झालं असं मला त्यावेळेला वाटलं. पण मला माझं सांगा, अज्ञान होतं. मला सांगा तुम्ही गोव्याच्या, आणि गोवा म्हटलं की लोक खास तिथे फिश आणि नॉनव्हेज खाण्यासाठी जातात कारण ते खवय्ये असतात ते. गोव्यामध्ये तुम्हाला ही जी काय म्हणतात माशांची जी आवड लागली ती लहानपणापासून आपसूक लागली आहे, म्हणजे ती जन्मतः मूलतः होती की कशी लागली, म्हणजे ही आवड डेव्हलप कशी झाली तुमच्यात फिश. हो, हा चांगला प्रश्न विचारलास. हे ह्याच्यात दिलं तरी चालेल मला. हा येस, मला वा वा. तर ही ना आवड मला लहानपणापासून होतीच, माशांची आवड. कारण ना ती माझी संस्कृती आहे. खाद्य संस्कृती गोव्याची हीच आहे, मासे आणि भात. तर हे गोव्याचं हे मला लहानपणापासून उपजत असतं. ते कुठल्याही मुलाला लहान किंवा मुलीला शिकवावं लागत नाही. बरोबर. ते आपोआप ताटात येतं आणि आम्ही ते खातो. पण तरी सुद्धा काय झालं की मी ना कधी कधी फार असं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला खोड्या करायची, म्हणजे खोडी म्हणतो आम्ही त्याला गोव्याला. ही खोड्या करते. खोड्या म्हणजे तशा खोड्या नाही, बरोबर. म्हणजे काय आपण फसी हे नको तेच नको, ह्याला काटे जास्तच आहेत. आता नाही आहे तसं मला. तर ना माझी आई म्हणायची तुला ना तू जेव्हा वंचित होशील ना, अशा ठिकाणी जाशील ना जिथे तुला मासेच मिळणार नाहीत, तेव्हा तुला त्याचं महत्त्व कळेल. आणि खरंच तसं झालं. हा येस, हा ना पार्ट मला पापलेटचा हा तुकडा मला इतका आवडतो. वा किती सुंदर. हात भाजेल हळू. वा वा. हा नाही 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 नाही, मी भाजू देणार नाही माझा हात. हा येस, बस बस. वा, आणि फ्रेश आहे. हा फ्रेश आहे. मला ना पापलेटच्या बाबतीत तुम्हाला मासे ओळखता येतात असे, म्हणजे शिजल्यानंतर हे फ्रेश आहे का? हो हो, अगदी ओळखता येतं. म्हणजे घेताना मला तरी ओळखता येत नाही, पण असं हा अगदी फ्रेश आहे कळतं मला. कारण ना पापलेट हा मासा जो आहे ना तो फ्रेशच चांगला लागतो. कदाचित कधी कधी सुरमई जी आहे ना ती एखाद्या वेळेस थोडीशी एका दिवसाची वगैरे असली तरी एवढा फरक जाणवून येत नाही, पण माशाचा ह्या पापलेटचा फार फरक जाणून येतो. तर मी तुला खेकड्याची गंमत सांगत होते आणि माझी आवड कशी डेव्हलप झाली. म्हणजे एकदा काय झालं, मी मराठवाड्यात नाट्यशास्त्र विभागाचं शिक्षण घ्यायला गेले. मराठवाड्यात म्हणजे गोव्यातून मराठवाड्यात, म्हणजे कल्चर शॉक होता तो मला खाद्य संस्कृतीचा. आणि एकूणच तिथे गेले ना मी, तेव्हा मला काही वाटलं नाही, अरे मी चांगली मराठवाड्यात जाते शिकायला. तिकडे गेल्यानंतर एकही मासा नाही.